सगळ्यात महत्त्वाचं होतं म्हणजे सरांनी जी कोर व्हॅल्यू सरांनी लिहिली आहे, ऑनरिंग कमिटमेंट. सो मी 2015-16ला पहिल्यांदा सेशन केलं होतं. सरांनी तेव्हा सांगितलं होतं की, आणि बऱ्याचशा वेळा आपण कमिटमेंट देतो की हां मी अवेलेबल असेल, मला फोन करा, आय विल बी देअर, आणि ते तेवढ्यापुरतीच राहतं आणि आपणही बऱ्याच वेळा ते मिस करतो. सो 22-23मध्ये ना समहाऊ बिझनेस म्हटलं की अप्स अँड डाऊन असतात. सो मी सरांना फोन केला होता की सर काहीतरी गडबड चालू आहे आणि काय समजत नाही आहे. तर आय स्टील रिमेंबर सर म्हटले होते की एक काम कर, तू ऑफिसमध्ये बस, मी तुला उद्या भेटायला येतो. आणि सर आले आणि सरांनी मला 2 खूप छान सजेशन दिले. म्हणजे रादर मी सरांशी म्हटलं होतं की हे जे चालू आहे ते ठीक आहे, मला हे नाही करायचं, मला आता काही भलतंच करायचं आहे आणि हे नाही करायचं. तर सर म्हटले सिद्धेश एक काम कर, तू पहिल्यांदा ना उद्यापासून मार्केटमध्ये जा आणि लोकांना भेट, आणि जर लोकांनी मिटिंग दिली तर मिटिंग कर, आणि नाही दिली तर व्हेरी गुड, दुसऱ्याला मिटिंग माग. सो मी तो आठवडाभर कार्यक्रम ठेवला. सरांनी त्याच्यावर माझा फॉलोअप घेतला. त्याच्यानंतर त्यांनी मला ही गोष्ट घडल्याच्या नंतर मला म्हटले, मी त्यांना फोन केला की सर येस, आणि माझं तर माइंड चेंज झालं की मला पॉझिटिव्ह वाटायला लागलं. सो याचं सगळ्यात सांगायचं काय होतं ना, कोर्स केला होता 2015ला, पैसे तेव्हाच भरून झाले होते, सगळं संपलं होतं, पण सरांची कमिटमेंट होती की माझ्या स्टुडंटसाठी मी अवेलेबल राहीन. आणि सरांनी जो तो 1 तास मला दिला त्याच्यामध्ये आय गेस वी जम्प फ्रॉम 22 करोड ते आत्ताचे 80 किंवा 100 करोड. सो आपण म्हणतो ना की जसं सोनाराने कान टोचावं वगैरे, आपण हे शब्द ऐकतो, पण ते मला रिअल सेन्समध्ये एक्सपिरियन्स करायला मिळाले. आणि बिझनेस कोच किंवा ट्रेनर हा शब्द जेव्हा येतो तेव्हा ते लोक खूप मोठे असतात. सरांनी पहिली ती कोर व्हॅल्यू सांगितली होती सिम्प्लिसिटी. सो आपल्याला काय वाटतं की अरे हे कधी भेटतील आपल्याला. सो सर वॉज अवेलेबल फॉर मी. त्यांनी मनापासून सजेस्ट केलं, गाईड केलं, विदाऊट कन्सिडरिंग की मला ह्याच्यातनं काय आहे. सो ते जे गुरुपण आहे ना, दॅट लव्ड मी, आणि त्याच्यासाठी मी त्यांचं आयुष्यभर ऋणी राहील. म्हणजे कारण त्याच्यानंतर आम्ही खूप छान ग्रो करू शकलो. आणि ते 1-1.5-2 तासाचं कॉन्व्हर्सेशन आणि त्याचे 2 फॉलोअप, दॅट रिअली चेंज्ड, इन्स्पायर्ड मी, आणि सगळं काही म्हणजे दॅट वॉज द बेस्ट थिंग हॅपन टू मी. थँक्यू सो मच सर. पण आता आपल्याला 100 करोडवरनं अजून बरंच पुढे जायचं आहे, त्यामुळे बरंच आपलं गोल पुढे आहे. येस नाही, थांबणार नक्कीच नाही. तेव्हा तेच कळालं की, आणि ते सर जे म्हणतात ना आपण ते कम्फर्ट झोनमध्ये जातो, ॲक्च्युली तोच मूर्खपणा झाला होता की अर्थात सेकंड जनरेशन होतो, वडिलांनी शिकवलं होतं, चांगलं मार्गदर्शन केलं होतं, मग काही गोष्टी अचीव होतात, मग आपण घरात बसतो. सो आत्ता सरांनी परत ते एक चांगलं काम परत केलं की कान परत टोचले की ठीक आहे की जायचं आहे कुठे. कारण आताही कधीतरी होतं की नाही आता थोडं काय, आता सेकंड जनरेशन आहे, थोडे जास्त नाटकं असतात डोक्यात. पण येस सर, आम्ही बसणार नाही. आणि पहिल्यांदा माझं व्हॅल्यू होती ती, मला एवढे वर्ष लागले समजायला, व्हॅल्यू म्हणण्यापेक्षा की विजन, की मी सांगायचो की मला मजा येते म्हणून मी बिझनेस करतो, मला मजा करायला बिझनेस करायचा आहे. पण ते ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम जे आज सर म्हटले तेव्हा मला खूप रिअलाईज झालं की आता मला मजा जास्तीत जास्त मुलांना शिक्षण देऊन आणि जास्तीत जास्त रोजगार तयार करून मिळवायचे. सो दॅट विल बी कंटिन्युअस एफर्ट्स. सो थँक्यू सो मच सर.